नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी एक इव्हेंट केला होता आणि त्या इव्हेंटमध्ये ना एक स्पीकर बोलवले होते म्युच्युअल फंडशी रिलेटेड किंवा इन्व्हेस्टमेंट अवेअरनेसशी रिलेटेड माहिती देण्यासाठी. आणि त्यांनी आहे ना तिथे ही माहिती देत असताना एक रियालिटी चेक दिला. तो रियालिटी चेक एवढा प्रचंड हादरवणारा होता की मला असं वाटलं की मी त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ बनवायलाच हवा आणि लोकांसमोर घेऊन जायलाच हवा. हे वास्तव आहे, हे लोकांना दिसतंय, पण लोक त्याच्याकडे कानाडोळा करतायत, लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. त्यांना माहिती आहे की हे होणार आहे, हे घडतंय, पण तरीसुद्धा ते त्याच्यातनं सावध होत नाहीत आणि ते गोष्टी करत राहतात. तर त्याच गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. या इव्हेंटमध्ये काही स्टुडंट होते, कॉलेज स्टुडंट, ज्यांचं कॉलेज जस्ट कंप्लीट झालेलं ते होते, काही मिडल एजमधली लोकं होती, काही सिनियर सिटीजन होती. आणि ह्या सगळ्यांसमोर आहे ना त्यांनी एक एक्झाम्पल दिलं, म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम. एक स्क्रीनवरती आहेत ना काही फोटोज फ्लॅश करत गेले. आता ह्या फोटोजमध्ये आहेत ना असे काही फोटोज होते की जे आपल्याला नेहमी लोक दिसतात. म्हणजे तुम्ही रिक्षामध्ये बसतात तर रिक्षामध्ये जो रिक्षा ड्रायव्हर असतो त्याचं एज काय असतं, मिनिमम 35 ते 40 किंवा 45. काही काही तर हे सिनियर सिटीजनसुद्धा असतात जे रिक्षा चालवतात, कारण की त्यांचं तेच काम आहे, त्यांना दुसरं काम सुचत नाही किंवा त्यांच्याकडे दुसरं काम हाताला त्यांच्या नाही आहे, पण त्या एजमध्ये सुद्धा ते काम करतात. त्यानंतर काही वॉचमेन्स दाखवले, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आहे ना सिनियर सिटीजनची संख्या खूप जास्त होती. त्यानंतर अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स जर तुम्ही आजूबाजूला तुमच्या पाहिल्या असतील तर त्या अंडर कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग बाहेरसुद्धा वॉचमेन असतात आणि त्यांचं एजसुद्धा खूप जास्त असतं. म्हणजे ते पण ऑलमोस्ट 50-60 किंवा 60 क्रॉस केलेली लोकं असतात. त्यानंतर आपण मार्केटमध्ये जातो, आजूबाजूला भाज्या वगैरे विकत घेतो किंवा इतर गोष्टी विकत घेतो आणि तिथे ते ज्या विकणाऱ्या ज्या लेडीज आहेत किंवा जे जेंट्स असतील ना त्या सगळ्यांचं एज हे अबव 50 आहे, 60 आहे. ही सगळी जी लोकं आहेत ना ती आपल्या आजूबाजूला वावरत असतात. इवन तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर पहा किंवा कितीतरी अशी लोकं आहेत किंवा रस्त्याच्या कडेला मंदिरांच्या बाहेर भीक मागण्यासाठी सुद्धा काही लोकं असतात आणि ते सगळे सिनियर सिटीजन्सच असतात. आता यांच्यावरती ही वेळ काय येते, तर त्यांनी त्यांचं पूर्णच्या पूर्ण आयुष्य हे आपल्या परिवारासाठी वाहिलेलं असतं. म्हणजे त्यांना 2-3 असं नाही आहे की त्यांचा परिवार नसतो, त्यांचा सुद्धा परिवार असतो आणि त्यांच्या परिवारामध्ये सुद्धा त्यांना 2 मुलं 2 मुली किंवा 1 मुलगा 1 मुलगी अशा प्रकारे असतं, नातवंड असतात, पण तरीसुद्धा त्यांना काम करावं लागतं. त्याचं रिझन असं की त्यांनी कधी सेव्हिंगच केली नाही. आणि आता अशा ह्या एजमध्ये येऊन पोचलेत ना की आता जर त्यांना काही पैशांची गरज असेल ना तर त्यांना त्यांच्या मुलांकडे, त्यांच्या जे नातवं आहेत, म्हणजे जर नातवंड मोठी असतील तर त्या नातवंडांकडे पैसे मागावे लागतात, कारण की त्यांचा गुजाराच होत नाही. कारण की आता ह्या एजमध्ये जर ते काम करण्याचा प्रयत्न करायला गेले ना तर त्यांच्याकडनं काम होत नाही. आणि एक वेळ अशी येते ना त्यावेळेस त्यांना असं वाटतं की मी काय हे या लोकांकडे पैसे मागावं, की मी जर माझा सर्वस्व यांच्यासाठी वाहिलेलं आहे आणि तरीसुद्धा मला आता ॲट द एंड म्हणजे माझ्या शेवटच्या काही दिवसांमध्ये मग जर मला यांच्याकडे पैसे मागावे लागत असतील तर मला हे जीवन नको आहे. मग ही लोकं स्वतःच बाहेर पडतात आणि काही ना काही कामधंदा शोधायला सुरुवात करतात. कारण की त्यांना माहिती आहे जर मी काम माझं बंद केलं तर घरामध्ये मला त्याची काहीच किंमत नाही आहे, मला माझी किंमत काहीच नाही आहे, मला त्यांच्याकडेच पैसे मागावे लागणार. ह्याच सगळ्या गोष्टी ते जेव्हा सांगत होते ना त्यावेळेस कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. सगळेजण एकटक जो स्पीकर सांगत होता ना त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित होते. कारण की ह्या गोष्टी त्यांच्या आजूबाजूला ना सतत घडत होत्या, पाहत होते रोज त्या लोकांकडनं, त्यांच्याकडनं त्या सर्व्हिसेस ते लोक घेत होते. पण तरीसुद्धा त्यांच्या मनात हा विचार कधीच नाही आला की यांना ह्या वेळामध्ये सुद्धा काम का करावं लागतंय. ॲट द एंड जेव्हा स्पीकरने सांगितलं की यांची ही वेळ यामुळे आली की त्यांनी ज्यावेळेस ते ॲक्टिव्हली पैसे कमवत होते, ॲक्टिव्हली काम करत होते ना त्यावेळेस त्यांनी कोणत्याही प्रकारची सेव्हिंग केली नाही. मी इथे म्युच्युअल फंड ह्या त्या गोष्टी सांगत नाही आहे, मी फक्त आणि फक्त तुम्हाला सेव्हिंगबद्दल सांगतोय की त्यांनी कोणत्याही प्रकारची सेव्हिंग नाही केली. कुठलंही सेव्हिंग अकाउंट जमा केलं नाही की ज्याच्यामध्ये दर महिन्याला ते 100% कन्सिस्टन्सली ₹1000 ₹2000 सेव्ह करतील स्वतःसाठी, असं त्यांनी कधीच केलं नाही. त्यांनी काय केलं, पगार यायचा, मुलांची शाळेची फीस भरायची आहे, त्यांचं शिक्षण करायचं आहे, त्यांचं लग्न करायचे आहे, त्यांच्या मुलांचं काही नवीन घर घ्यायचं आहे, त्याच्यासाठी जी काही पैसे जमा झालेत ना ते पैसे त्या मुलांना देऊन टाकायचे. आणि मुलंसुद्धा पैसे मागतातच. मी अजिबात असं म्हणत नाही की कोणतीच मुलं पैसे मागत नाहीत, मुलं पैसे मागतात, आईवडिलांकडे मागतातच. मग यावेळेस आहेत ना पालक काय करतात की सर्वस्व देऊन टाकतात की जे आहे हे घेऊन जा, ते घेऊन जा, हे सगळं तुमच्यासाठीच आहे ना, मग करा. पण मग शेवटी आपल्यासाठी काय,
आपल्यासाठी काहीच नाही आहे ना. म्हणजे ज्या वयामध्ये आपण सुरुवात करतो लहानपणापासून, म्हणजे मी हे जे काही सांगतोय ना ते स्पीकरने मला जे सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण की त्यावेळेस मला वाटतं तुम्ही तिथे असायला हवं होतात, कारण की तुम्ही सुद्धा ते जर ऐकलं असतात ना तर हादरून गेला असतात. कारण की आपण आपल्या वयाची सुरुवात करतो कॉलेज डेजपासून, आपण एकदम फ्री असतो, आपल्या आईवडिलांवरती पूर्णपणे डिपेंड असतो आणि आपण कॉलेज लाईफ जगतो. नंतर जॉबला जातो आणि जॉबला गेल्यानंतर मग आपल्याला समजतं की आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात, त्या गोष्टी करायच्यात. आपल्या पण काही हॅबिट्स असतात, काहीतरी ॲम्बिशन्स असतात, काही स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांसाठी आपल्याला करायचं असतं. पण नंतर पुढे मुलं होतात आणि मुलांचं शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि ह्या सगळ्यांमध्ये ना आपली स्वप्न तशीच राहून जातात. आणि वयाच्या शेवटी आपण, आणि ही स्वप्न काही आपण विसरून जात नाही, आपण ठरवतो की हे मुलांचं शिक्षण होऊ दे, त्यांची लग्न होऊ द्यात, मग आपण आपल्या स्वप्नांसाठी जगूयात. पण तसं काही जगता येत नाही, कारण की कोणत्याही प्रकारची सेव्हिंग केलेली नाही. आणि मग आपल्याला जेव्हा स्वप्न आपल्याला आपली जगायची आहेत त्यावेळेस आपल्याकडे पैसे अजिबात शिल्लक नसतात, आणि मग ती जगणार कशी? आणि एवढं आयुष्य आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवरती जगलेली लोक आहेत ना, ती खूप म्हणतो ना की एकदम निश्चय मनाची असतात. मला आता शब्द सुचत नाही आहे, पण ते आहेत ना मुलांकडे हात पसरायला त्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे अशी लोक आहेत ना बाहेर पडून काहीतरी नवीन कामधंदा शोधायला सुरुवात करतात जेव्हा त्यांना पैशांची गरज असते त्यावेळेस. मग मला ॲट द एंड ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण सगळ्याचं सगळं आयुष्य आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी वेचतो. तर या सगळ्यांमधून आहे ना आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी सेव्हिंग करणं खूप गरजेचं आहे. जसं जर तुमच्याकडे 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, तर असं समजा की तुमच्याकडे एक चौथं मूलसुद्धा आहे आणि त्या चौथ्या मुलासाठी सुद्धा काहीतरी सेव्ह करायला सुरुवात करा. आणि ते चौथं मूल म्हणजे तुम्ही स्वतः आहात. जेव्हा तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी पोचाल ना तर तुमचं रूपांतर एका मुलामध्ये झालेलं असतं, कारण की तुमच्याकडे अर्निंग सोर्स काही नसतो, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसतं. आणि जसं लहान मुलं चाचपडत चालतात किंवा चाचपडत ह्या सगळ्या गोष्टी करत असतात ना, तशाच अवस्थेत आपण पोचलेलो असतो. आणि त्यावेळेस जर आपल्याकडे काही पैसे असतील ना तर हे पैसे त्यावेळेस खूप उपयोगी पडतात, खूप गरजेचे आहेत. जसं म्हटलं जातं ना की जगामध्ये सगळ्यात तरुण लोकांचा देश कोणता, तर भारत, ज्याच्यामध्ये सगळ्यात तरुण जास्त लोक आहेत. पण हा कायम तरुणच राहणार आहेत का, की तरुणच लोकसंख्या याच्यामध्ये असणार आहे? तर नाही. जेवढे काही तरुण आता सध्या लोकसंख्या आहे ती काही वर्षानंतर म्हातारी होणार आहे, आणि तेव्हा या सगळ्या तरुण लोकांसमोर एकच प्रश्न डोळ्यासमोर येत राहणार की आम्ही आमची सेव्हिंग का केली नाही. आणि तेच रियालिटी चेक मला तुम्हाला द्यायचा होता की जर तुम्हाला शक्य असेल ना तर काहीतरी अमाऊंट सेव्ह करा स्वतःसाठी. स्वतःसाठी जगायला शिका. आपण जे काही जगतोय ना ते सगळंच्या सगळं आपल्या फॅमिलीसाठी जगतोय, पण याच्यातनं बाहेर पडून थोडंसं तरी विचार करा की आपल्याला आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, काहीतरी सेव्हिंग करून ठेवायची आहे की उद्या कधी काळी काहीही परिस्थिती आली तरी आपल्याकडे काहीतरी अमाऊंट असेल, त्या अमाऊंटवरती आपण आपलं आयुष्य पुढचं जगू शकतो किंवा ती अमाऊंट आपल्याला पुढे उपयोगात येईल. तर मित्रांनो, हेच मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की 2026 पासून आहे ना थोडीशी तरी अमाऊंट सेव्ह करायला सुरुवात करा. आणि बघा, ही थोडीशी जी सेव्ह केलेली अमाऊंट आहे ना पुढे जाऊन मोठा इम्पॅक्ट घडवू शकते. तर मित्रांनो, जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.